नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अशा कालखंडात प्रवेश केला आहे ज्याला पितृपक्ष असे म्हणतात। हा काळ केवळ धार्मिक नाही तर आपल्या आयुष्याशी जोडलेला, आपल्या मुलांचा सन्मान करणारा आणि आपल्या आयुष्याला दिशा देणारा आहे। आपण आज जे काही आहोत ते आपल्या पूर्वजांच्या कष्टामुळे, त्यांच्या त्यागामुळे, त्यांच्या आशीर्वादामुळे। पितरावर विश्वास ठेवणे म्हणजे फक्त धार्मिक परंपरेत भाग घेणे नव्हे तर स्वतःच्या मुलांचा आदर करणे आहे। शास्त्र सांगते, पितृ देव भव, म्हणजेच पितर देवस्वरूप आहेत। त्यांना प्रसन्न केल्याने घरात शांती, आयुष्यात प्रगती, संतती सौख्य आणि आर्थिक स्थैर्य प्राप्त होते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पितृपक्षात कोणती 5 कामे नियमित केली तर पितर संतुष्ट होतात, त्या 5 उपायांचे गूढ आणि त्यामागील शास्त्रीय आधार, आणि हे उपाय केल्याने आपल्याला त्याचे काय फायदे होऊ शकतात। तसेच कर्णाने मृत्यूनंतर परत येऊन पितरांचे तर्पण केले होते। पितृपक्ष परंपरा ही कर्णाने सर्वप्रथम सुरू केली होती। ही महाभारताशी रिलेटेड कथा आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवर कुणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, आणि सोबतच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करायलाही विसरू नका। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वप्रथम आपण बघूया पितृपक्षाचे महत्त्व काय आहे। पितृपक्ष हा भाद्रपद पौर्णिमेपासून आश्विन अमावस्येपर्यंत 15 दिवसाचा कालखंड आहे। याला श्राद्ध पक्ष, महालय पितृपक्ष असे विविध नावांनी ओळखले जाते। या काळात पितरांचे आत्मे पृथ्वीवर येतात आणि आपल्या कुटुंबातील कोणी श्राद्ध, तर्पण, दान, तप, जप केले तर ते संतुष्ट होऊन आशीर्वाद देतात। तर मित्रांनो, पितृपक्षात आपल्याला असे कोणते 5 कामे आहेत ते नियमित करायचे आहे, त्यामुळे आपल्याला काय काय लाभ होतात। चला तर नंबर 1चे काम म्हणजे श्राद्ध आणि तर्पण करणे। श्राद्ध म्हणजे केवळ विधी नव्हे तर पितराप्रती कृतज्ञता व्यक्त करणे। तीळ, कुशा, पाणी याने केलेलं तर्पण पितरांना थेट पोहोचतं। तिलाम तू त्रायते पितृनः, तिळाने केलेले तर्पण पितरांना तृप्त करते। यामुळे आपल्याला असे लाभ होतात, घरातील नकारात्मकता दूर होते, पितरांच्याकडून संतती सौख्य, आरोग्य आणि आयुष्यभराचा आशीर्वाद मिळतो। आता नंबर 2चं काम असं आहे, गाय, कावळा, कुत्रा व गरजू लोकांना अन्नदान करा। शास्त्र सांगते की पितर विविध रूपांनी आपल्याजवळ येतात, म्हणून अन्नदान ही सर्वोच्च सेवा आहे। कावळ्याला दिलेलं अन्न थेट पितरापर्यंत पोहोचतं। गरजू लोकांना अन्नदान केल्याने पितर खूप प्रसन्न होतात। यामुळे आपल्याला असा लाभ होतो, दारिद्र्य नष्ट होतं, घरात भरभराट होते आणि अन्नदान महादान आहे, याचा पुण्य आपल्याला 7 पिढ्यांना मिळतं। आता 3 नंबरचं काम अशाप्रमाणे आहे, तुळशी, पिंपळ, पिंपळाखाली दीपदान करावे। पितृपक्षात संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली दीपदान करावं। तुळशीला पाणी घालून दीप लावावा, याला पितृदीपदान म्हणतात। यामुळे आपल्याला असा फायदा होतो, पितरांचा आत्मा प्रकाशाकडे जातो, घरातील अडथळे, अचानक येणारे संकट दूर होतात। मित्रांनो, 4 नंबरचं काम आपल्याला असं करायचं आहे, दान आणि सेवा कार्य। पितृपक्षात ब्राह्मण, वृद्ध, विधवा, अनाथ, गरीब यांना धान्य, वस्त्र, दक्षिणा याचं दान करावं। विशेषतः काळे तीळ, गूळ, कडधान्य, लोखंड, चांदी, पितळ याचं दान महत्त्वाचं मानलं जातं। यामुळे आपल्याला असा लाभ होतो, पितरांची आत्मा संतुष्ट होऊन घरातील सर्व वंशजांना आशीर्वाद देते, दारिद्र्य, अपत्य दोष, वैवाहिक अडचणी दूर होतात। आता नंबर 5, पितृपक्षात आपल्याला नियमित करावयाचं काम, पितृस्मरण, जप आणि संकल्प। रोज सकाळी व संध्याकाळी आपल्या पितरांना स्मरण करावं। ओम नमो भगवते वासुदेवाय, गायत्री मंत्र, मृत्युंजय मंत्र हे जप केल्याने पितरांची आत्मा प्रसन्न होते। आपल्या घरात जर पितरांची नावे माहीत असतील तर त्याचा संकल्प करून आम्ही तुम्हाला स्मरतोय असे मनोमन बोलावे। यामुळे आपल्याला असा फायदा होतो, वंशवृद्धी होते, अपत्य दोष नाहीसा होतो, पूर्वजन्मातील पितृऋण हलकं होतं। हे 5 कामं आपण पितृपक्षात नियमित केल्याने आपल्याला घरातील अनिष्ट, ग्रहदोष, पितृदोष नष्ट होतात, आर्थिक स्थैर्य आणि कार्यसिद्धी वाढते, घरात सुख, शांती आणि ऐक्य निर्माण होते, मुलामध्ये बुद्धीचा आणि चांगले संस्कार आणि प्रगती होते, सर्व पिढ्यांना आशीर्वाद लाभतो। आता बघूया महाभारतातील कथा काय सांगते। कर्णाने पितृपक्ष परंपरा कशी सुरू केली होती, मृत्यूनंतर परत येऊन पितरांचे कसे तर्पण केले होते। महाभारताच्या कथेनुसार कर्णाला दानशूर योद्धा मानले जाते, पण जेव्हा कर्ण
स्वर्गात पोहोचला तेव्हा त्याला अन्नाऐवजी फक्त सोने सापडले. हे पाहून कर्णाला आश्चर्य वाटले. तेव्हा स्वर्गाचा देवराज इंद्राने कर्णाला सांगितले की त्याने आपल्या आयुष्यात एक मोठी चूक केली आहे, ज्यामुळे हे घडत आहे. पितृपक्षादरम्यान कर्णाने आपल्या पूर्वजांना तर्पण केल्याची कथा सविस्तर जाणून घेऊया. महाभारतात कर्णाला केवळ महान योद्धाच मानले जात नाही, तर आजही दानशूर योद्धा म्हणून स्मरणात ठेवले जाते. महाभारताच्या कथेनुसार कर्ण इतका दानशूर होता की सर्व काही माहीत असूनही त्याने आपले कवच कुंडल इंद्रदेवाला दान केले. कवच आणि कर्णफुले दिल्यानंतर कुरुक्षेत्राच्या रणांगणावर मृत्यूला सामोरे जावे लागेल हे कर्णाला माहीत होते, पण तरीही कर्ण आपल्या दानशूर स्वभावापासून मागे हटला नाही. कर्ण आणि पितृपक्षाशी संबंधित आणखी एक कथा महाभारतात आढळते. या कथेनुसार मृत्यूनंतर कर्ण स्वर्गात पोहोचला तेव्हा त्याला खायला काही मिळाले नाही. कर्ण आश्चर्यचकित झाला आणि विचार करू लागला की आपल्याला पृथ्वीवरील जीवनात त्याने संत आणि गरिबांना सोने दान केले होते, मग त्याला दानाचे पुण्य का मिळाले नाही? त्यांना अन्नाऐवजी सोने का मिळत आहेत? कर्णाच्या प्रश्नाची उत्तरे देवराज इंद्राने दिली. पितृपक्षातील महाभारताची ही अद्भुत कथा आहे. जेव्हा जेव्हा कर्णाबद्दल बोलले जाते तेव्हा तो फक्त दुर्योधनाच्या बाजूने लढलेला योद्धा म्हणून लक्षात ठेवला जातो. परंतु जर आपण युद्धाच्या पलीकडले कर्णाच्या व्यक्तिमत्वाबद्दल बोललो तर कर्ण केवळ एक बलवान योद्धाच नाही, तर तो दयाळू आणि दानशूर देखील होता. कर्णाला संरक्षण देणाऱ्या कानातले आणि चिलखत घेऊन जन्माला आला. महाभारताच्या युद्धात कर्णाला कवच कुंडले देऊन पराभूत करता येणार नाही हे श्रीकृष्णाला माहीत होते, म्हणून त्यांनी अर्जुनाला हे सांगितले. अर्जुन हा इंद्रदेवाचा पुत्र मानला जातो, कारण पांडवाची माता कुंती हिने इंद्रदेवाला अर्जुन प्राप्त केला होता. अर्जुनाने इंद्रदेवांना अंगठी आणि कवच कुंडलाबद्दल सांगितले. तेव्हा आपल्या मुलाचे रक्षण करण्यासाठी इंद्रदेव ऋषीचा वेश धारण करून नदीत स्नान करणाऱ्या कर्णाजवळ गेला. कर्ण स्नान करून नदीतून बाहेर येताच ऋषीच्या वेशात आलेल्या इंद्राने त्याच्याकडे दान मागितले. कर्णाने इंद्रदेवांना सांगितले की तो आत्ताच स्नान करून बाहेर आला आहे, त्यामुळे त्याच्याकडे काहीच नाही. तो राजवाड्यात जाऊन ऋषींना काहीतरी द्यायचा, पण ऋषींनी त्याला आत्ताच दान हवे आहे असा आग्रह धरला. कर्णाने सांगितले की यावेळी तो दानात काय देऊ शकतो. तेव्हा ऋषीच्या वेशात आलेल्या इंद्रदेवाने सांगितले की मला कर्णाचे चिलखत आणि कानातले हवे आहेत. हे ऐकून कर्णाने आपले औदार्य दाखवून आपले चिलखत आणि कानातले इंद्रदेवाला दान केले. त्यानंतर कर्णाचा वध कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर कपटाने झाला. वास्तविक कर्णाला मिळालेले अनेक शाप हे त्याच्या मृत्यूचे कारण बनले आणि कर्णाच्या रथाचे चाक जमिनीत घुसल्यावर अर्जुनाने कपटाने कर्णावर हल्ला केला. युद्धाच्या नियमानुसार कोणताही निशस्त्र योद्धावर हल्ला करता येत नाही, पण कर्ण अन्यायाच्या पाठीशी उभा राहिल्याने कर्णाचा वध करण्यासाठी कपटाचा वापर करावा लागला. महाभारताच्या कथेनुसार कर्णाच्या पुण्यकर्मामुळे त्याला त्याच्या मृत्यूनंतर स्वर्ग तर मिळालाच, पण स्वर्गात गेल्यावरही कर्णाला उपाशीच राहावे लागले. स्वर्गात गेल्यावर कर्णाला सर्वत्र सोने दिसले. इंद्रदेवाने कर्णाला सोने भेट दिले आणि जेवणाच्या ताटातही सोने होते. हे पाहून कर्णाला फार आश्चर्य वाटले. कर्णाने इंद्रदेवाला प्रश्न केला की त्याने आपल्या आयुष्यात सोन्याचे चिलखत आणि कानातले सुद्धा इंद्रदेवांना दिले होते, मग त्याला अन्नाऐवजी सोनेच का मिळत आहे? शेवटी त्याने कोणता गुन्हा केला आहे? कर्णाचा प्रश्न ऐकून देवराज इंद्र हसला आणि म्हणाला, हे महान परोपकारी कर्णा, तुम्ही खूप दानशूर व्यक्ती आहात, परंतु केवळ सोने दान केल्याने मोक्ष आणि स्वर्गातील सुख शांतीचे दरवाजे उघडत नाहीत, तर पितरांचा आशीर्वाद मिळाल्यानेच स्वर्गाचा आनंद घेता येतो. तुम्ही आयुष्यात तुमच्या पूर्वजांना कधीही नैवेद्य दाखवला नाही. देवराज इंद्राचे उत्तर ऐकून कर्णाने हात जोडून सांगितले की आपले पूर्वज कोण आहेत आणि ते कोणत्या कुळाचे आहेत हे मला माहीत नाही. या कारणास्तव ते त्यांच्या वास्तविक पूर्वजांच्या नावे काही दान करू शकले नाही. त्याच्या मृत्यूच्या काही काळापूर्वी त्याला हे रहस्य कळले की तो देखील खरोखर कुंतीचा मुलगा आहे. कर्णाची दुर्दशा ऐकून भगवान इंद्राने कर्णाला 16 दिवसासाठी पृथ्वीवर परत पाठवले. पृथ्वीवर परत आल्यानंतर कर्णाने आपली चूक सुधारली आणि 16 दिवस पितरांचे तर्पण आणि श्राद्ध केले. कर्णानेही आपल्या पूर्वजांच्या नावाने अन्नदान केले. पौराणिक कथेनुसार हे 16 दिवस पितृपक्ष म्हणून ओळखले जातात. तर मित्रांनो, आपण आज पाहिले की पितृपक्ष हा फक्त एक धार्मिक कालखंड नाही, तर आपल्या कृतज्ञतेचा
आपल्या मुलांचा सन्मान करण्याचा सण आहे. पितृपक्षात ही 5 कामे नियमितपणे केल्याने श्राद्ध, तर्पण, अन्नदान, दीपदान, दान, सेवा कार्य, पितृस्मरण, जप, जर ही कामे आपण श्रद्धेने केली तर आपल्याला पितरांची कृपा आपल्यावर आणि आपल्या पुढील पिढ्यावर सदैव राहते. शास्त्र सांगते की पितृनाम मातृनामच आशीर्वादेन सर्व लभते. पितरांच्या आशीर्वादाने माणसाला सर्व काही प्राप्त होतं. तर चला या पितृपक्षात आपण सर्व मिळून आपल्या पितरांना नम्र अभिवादन करूया, त्यांना स्मरूया, त्यांचं ऋण फेडूया आणि त्यांचे आशीर्वाद घेऊया. पितृदेव भव.